नमस्कार, संगीतास कृषी आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ही ज्वेलरी, फ्लॉवर ज्वेलरीचं सेगमेंट आपण नवीन सुरू करतोय. हे पहा, ही आपण हळदीसाठी वापरू शकतो किंवा छोट्या मुलांना राधा बनवण्यासाठी पण ही ज्वेलरी वापरू शकतो. बँगल्स किंवा ब्रेसलेट म्हणू शकता. हे असं हे राऊंड करून मी 6 वर्षाच्या मुलीसाठी बनवलेलं आहे. मोठं हवं असेल मोठं पण बनवू शकता. हातांसाठी फ्लॉवर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ग्रीन कलर आणि व्हाईट कलर 4 प्लाय ऊल. तसंच येल्लोने पिंक कलरची जी ही पहिल्या व्हिडिओमध्ये फ्लॉवर कशी बनवायची ती सांगितली, ती फ्लॉवर्स लागणार आहेत आपल्याला 5-5. म्हणजे लेफ्ट हँड साईडला 5 फ्लॉवर्स घेणार आपण आणि राईट हँड साईडला 5 फ्लॉवर घेणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. स्टार्ट आपण ग्रीन कलरने करणार आहे. 4 प्लाय ऊल आहे आणि 1.75 mm क्रोशे आपण वापरतो आहोत. स्लिप नॉट घालून घ्यायचे. आता हे मी 26 चेन बनवणार आहे. जर तुम्ही मोठा बनवणार असाल तर ज्या साईजचं बनवायचं आहे त्या मापाने तुम्ही चेन बनवायचे आहेत. आता मी इथे 26 चेन बनवणार. 1 2 3 4 5 6 22 23 24 25 आणि 26. मी हे मेजर घेऊन बनवलेलं आहे. तुम्ही पण हे मेजर घेऊनच बनवा. क्रोशेच्या पुढचा पहिला जो खांब आहे तो सोडायचा आणि दुसऱ्या खांबापासून प्रत्येकी एक सिंगल खांब घालत जायचा या खांबापर्यंत आणि शेवटच्या खांबामध्ये आपण 3 सिंगल खांब घालणार आहे, कारण तो टोकाचा असेल म्हणून. हे पहा, हे असं प्रत्येकी एक सिंगल खांब घालत जाते मी. इथे सेकंड लास्ट स्टिचपर्यंत मी प्रत्येकी एक सिंगल खांब घालून घेते. मग आपण पुढचं पाहू. हे पहा, प्रत्येक टाक्यामध्ये एक असे सिंगल खांब घातलेले आहेत. आता शेवटचा जो टाका आहे त्यामध्ये आपण शेवटची जी चेन आहे त्यामध्ये आपण 3 सिंगल खांब घालणार आहे. 1 2 आणि 3. हे पहा, अशा पद्धतीने. आणि आताचे हे 3 घातलेत, 1 2 आणि 3. तो 2 दुसरा जो आहे त्याच्यामध्ये आपण स्टिच मार्कर घालून ठेवायचा. म्हणजे हा एका साईडचा सेंटर पॉईंट झाला आणि दुसऱ्या साईडचा सेंटर पॉईंट आपल्याला इथे जेव्हा इथपर्यंत येणार तेव्हा भेटणार. आणि पुन्हा तसंच ही दुसरी बाजूसुद्धा. आता ह्या शेवटच्या चेनमध्ये आपण 3 सिंगल खांब घातलेत. ही सेंटर पॉईंट आहे आणि हे 2 लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा, वरचा आणि खालचा, अशा पद्धतीने. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये परत ज्या एक सिंगल खांब घालायचं आहे. म्हणजे जसं आपण चेनमध्ये आपण आधी एक सिंगल खांब प्रत्येक चेनमध्ये घालत आलो, तसंच प्रत्येक टाक्याच्या खालच्या साईडने सुद्धा त्याच चेनमध्ये आपण प्रत्येकी एक असा सिंगल खांब घालत जायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे मी पूर्ण कंप्लीट करून घेते. हे पहा, दुसरी बाजूला सुद्धा प्रत्येक टाक्यामध्ये एक असा सिंगल खांब घातला आहे आपण. हा शेवटचा टाका आहे चेन, त्यामध्ये सुद्धा आपण एक सिंगल खांब घातलेला आहे. म्हणजे इकडे एक सिंगल खांब, इकडे एक सिंगल खांब. तसं दुसऱ्या चेनमध्ये या साईडला एक सिंगल खांब, या साईडला एक सिंगल खांब. अशा पद्धतीने हे सिंगल खांब घालून आपण ही अशी पट्टी बनवलेली आहे. ही आता 6 वर्षाच्या मुलीला हाताला पुरेल एवढ्या पद्धतीने मी पट्टी बनवली. तुम्हाला जर मोठी हवी असेल तर ह्या चेनचा बेस जो घेतला आहे मी तो तुम्ही जास्त घेऊ शकता, 50-60पर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त. आता एक इथेच पहिल्या टाक्यामध्ये जिथे चेन होती तिथे स्लिप स्टिच करायचे. या स्लिप स्टिच केलेल्या टाक्याला स्टिच मार्कर टाकायचं इथे, जेणेकरून हा पुन्हा आपला सेंटर पॉईंट झाला. या साईडचा एक चेन घेऊन हिरवावाला दोरा जो आहे आपल्याला कट करायचा आहे. हे पहा, दोन्ही साईडला आपल्याला
सेंटर पॉईंट आलेले आहेत. आता इथूनच जिथून आपण स्टार्टिंगला पहिला सिंगल काम घातलं आहे तिथूनच सुरुवात करायची आहे आपल्याला पॉपकॉर्न स्टिचने मोगऱ्याच्या कळा बनवायला. जसं आपण फ्लॉवर बनवलं होतं तसंच बनवायचं आहे, फक्त फ्लॉवर कंटिन्युअसली सिंगल खांबमध्ये बनवलं 8 खांबांच्या बेसिक्समध्ये. इथे आपण एक एक खांब स्किप करणार आहे, कसा ते दाखवते. आधी आपण हा जो पहिला सिंगल खांब आहे हा दोरासुद्धा साईड बाय साईड आतमध्ये घ्यायचा आहे. इथे सुई घातली आणि हा दोरा नंतर सुद्धा घेऊ शकतो. आधी मी ह्याची नॉट बनवून घेते फिक्स करून. हे अशा पद्धतीने ही नॉट बनवून घेतली. आता आपल्याला इथे पॉपकॉर्न स्टिचचा मोगऱ्याचा कळा बनवायचा आहे. त्यासाठी 1 2 आणि 3 चेन घेतल्यात आणि 3 डबल खांब घालून घ्यायचे आहेत याच टाक्यामध्ये आपल्याला. एक 2 आणि 3 डबल खांब घातले. तिसऱ्या चेनवर क्रोशे हुक टाकायचा आहे आणि हा दोरा, हा जो एक्स्ट्रावाला दोरा जो आहे तो खेचून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पॉपकॉर्न स्टिच रेडी होईल आणि ह्याचा आकार मोगऱ्याच्या कळ्यासारखा दिसेल. हे पहा असा 3 चेन घ्यायच्या, एक टाका पुढचा स्किप करायचा आहे आणि पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. आता हा मधला टाका स्किप करून पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 3 चेन घालायच्या आणि 3 डबल खांब. एक 2 3 परत 3 चेन घ्यायच्या, 1 2 3 पुढचा टाका स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून पुन्हा असाच पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचा आहे. हे पण सेम पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा असाच पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे. हे पहा, आता हे असं पूर्णपणे इथपर्यंत बनवायचं आहे आणि हे जे आपण स्टिच मार्कने खूण केली आहे ते स्टिच सोडून बाकी सगळ्या टाक्यामध्ये आपल्याला असं हे बनवायचं आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा जसं की हा जो टाका आहे आणि हा टाका स्किप करायचा आहे, इथून इथपर्यंत बनवत यायचं आणि या साईडने इथपर्यंत फक्त मध्ये एक एक टाका स्किप करून असे पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचे. मी हे कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. 2 आणि 3 हे पहा, इथे आपल्याला शेवटचा पॉपकॉर्न स्टिच पण बनवायचा आहे. हा सोडून द्यायचा आहे, स्किप करायचा आहे आपल्याला. 1 2 3 डबल खांब बनवले.
इथेच डायरेक्टली एक चेन घेऊन हा दोरा कट करून टाकायचा आणि हा जो दोरा आहे हा आतल्या साईडला खेचून हाईड करायचा, जेणेकरून हा पॉपकॉर्न स्टिचचा शेप प्रॉपर दिसेल. हे पहा, ही अशी पट्टी आपण बनवून घेतलेली आहे. या पट्टीला आता इथे आपण ही फ्लॉवर्स जी आहेत ती स्टिक करू शकतो किंवा शिवू शकतो. तर मी आता ही अशी शिवून घेणार आहे. टोटल 5 फुलं इथे अशी शिवून घेणार आहे मी. हे पहा, अशा पद्धतीने. त्यासाठी येलो कलरचा दोरा, ग्रीन कलरचा दोरा किंवा तंबूसुद्धा वापरू शकता तुम्ही. माझ्याकडे आता येलो कलरचा दोरा अवेलेबल आहे. आता आपण हे जे हातात बनवायचे फ्लॉवरची ज्वेलरी जी बनवायची हातात घालायला मनगटामध्ये येते, त्यासाठी ही पट्टी अशी बनवून घेतलेली आहे. ही अशी 5 फुलं आपण यूज करणार आहोत. आणि हे हुक एका फ्लॉवरसाठी, एका मनगटाच्या ब्रेसलेटसाठी 2 जंप रिंग आणि एक हा असा हुक, आणि दुसऱ्यासाठी 2 जंप रिंग आणि एक हुक. आता आपण एक बनवणार आहोत, त्यासाठी हे 2 जंप रिंग आणि एक हुक आपल्याला लागेल. आणि ही 5 फ्लॉवर अशी आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची आहेत. मी स्टिक करण्यापेक्षा स्टिच करणं प्रिफर करते, कारण चिपकवलेलं आपल्याला नंतर कधी निघतं वॉश केल्यावर. हा वॉशेबल इको फ्रेंडली असे हे फ्लॉवर ज्वेलरी बनवतो आहे आपण, त्यामुळे हे नंतर निघू शकतं, स्टिक केलेलं निघत नाही. आता मी इथे हे जे 2 टाके आपण सोडले होते, जिथे आपण स्टिच मार्कर टाकला होता, त्या टाक्यांमध्ये आपल्याला हे असं जंप रिंग आणि हुक घालून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये हे मी पहिला आधी ही एक रिंग बनवून घालून घेते आणि त्यामध्ये घालणार आहे हा हुक, आणि हे फिट करून घ्यायचं पकडच्या साहाय्याने, किंवा हे इझिली माझ्याकडे हाताने होते, त्यामुळे मी हे हाताने करून घेते. आणि या साईडने सुद्धा मी एक जंप रिंग घालणार आहे. प्रॉपर टाक्यामध्ये घालायचे आहे, जेणेकरून ते निघणार नाही आणि तुटणारही नाही. जेणेकरून हे जे आहे ते जंप रिंग असं ब्रेसलेट तुम्ही असं अडकवू शकता. आणि हे रेडी झाले. आता आपल्याला लावायचं आहे फुलं. स्टिक करण्याऐवजी मी शिवणं पसंत करते. त्यासाठी हे पहा, ही फुलं अशी इथून शिवत जाणार आहे. सगळ्यात आधी मी हा दोरा इथे फिक्स करून घेते. आणि बरोबर सेंटरला ठेवून आपण ही फुलं अशी इथे शिवत जायचे. असं बरोबर सेंटरला ठेवून हे पहा, हे असं मी शिवून घेतलेलं आहे. त्याच्या पुढचं असं सेंटरला ठेवायचं आहे, त्या बाजूला अगदी पुन्हाही तसंच. बरोबर सेंटरला ठेवून एक टाका इनफ असतो. टाईट घेतोय आपण, त्यामुळे एक टाका इनफ आहे. फक्त शिवताना फ्लॉवरचा शेप बिघडू नये ह्याची काळजी घ्या. हे पहा, अशा पद्धतीने पुढचे 2 सुद्धा मी फ्लॉवर स्टिच करून घेणार आहे. म्हणजे आपलं हे हातातलं जे ब्रेसलेट आहे, फ्लॉवर ब्रेसलेट,
ते रेडी होईल. फायनली रेडी झालेलं आहे आपलं हातातलं ब्रेसलेट किंवा फ्लॉवर बँगल हातासाठी. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.